अरे बच्चों, we are now going to start the conversion. Before that, टाइप्स ऑफ मेजरमेंट्स पाहिले आपण. दोन प्रकार आहे, एक आहे डिग्री मेजर, दुसरा आहे रेडियन मेजर. रेडियन मेजर ह्या लेक्चरला आता आपल्याला डिस्कस करायचं. ह्या दोघांमधलं कन्व्हर्जन पण पाहायचंय आणि मग एक्झाम्पल सोडवायचे. लास्ट लेक्चरला आपण शिकलो होतो, पटकन मी एकदा ते लिहितो की बेटा ऍज फार एज डिग्री मेजर इज कन्सर्न, तर मी तुम्हाला दिलं होतं की एक डिग्री इज हाऊ मेनी मिनिट्स, 60 मिनिट्स. मिनिटला काय लिहितो आपण, डॅश. एक मिनिट इज हाऊ मेनी सेकंड्स, किती सेकंड्स बेटा, 60 सेकंड्स, राईट. सो हा डब्बा लक्षात ठेवायचा. झालं, आता लक्ष द्या. दिस इम्प्लाइज, याच्यावरून एक मिनिट पाहिजे असेल, एक मिनिट, तर काय होईल, 60 भागिले 1/60 काय होईल बेटा, डिग्री. एक सेकंद पाहिजे असेल, एक सेकंद पाहिजे असेल तर 60 डिवाइड होईल 1/60 काय, मिनिट्स. गेटिंग. डिग्रीला डोक्यावर 0 लिहितो आपण, मिनिटाला डोक्यावर डॅश लिहितो, सेकंद मी तर लिहून देतो तुला त्यासाठी. हे बघ, डिग्री असेल ना, आपण काय करतो बेटा, डोक्यावर 0. मिनिट असेल तर काय करतो बेटा, आपण डोक्यावर एक डॅश, आणि सेकंदासाठी डोक्यावर 2 डॅश. इज अ वे ऑफ प्रेझेंटेशन. ठीक आहे, चलो आता आपण रेडियन मेजर डिस्कस करू आणि मग आपल्याला एक्सरसाइज सोडवायला सुरू करता येईल. ठीक आहे. सो बेटा, व्हॉट अबाउट रेडियन मेजर? इट इज द सेकंड वे ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. रेडियन मेजर, अँगलला रिप्रेझेंट करताना रेडियन लिहायचं असेल तर डोक्यावरती छोटूसा सी लिहिला जातो, त्याचा अर्थ रेडियन. सर व्हॉट अबाउट रेडियन मेजर? व्हॉट इज 1 रेडियन? जसं 1 डिग्री काय होता, अख्ख्या रोटेशनचा 360वा पार्ट होता. सर व्हॉट अबाउट रेडियन मेजर? 1 रेडियन, 1 रेडियन कशाला म्हणायचं? बघा, लक्ष दे की बेटा, सपोज आय एम हॅव्हिंग एक नन्नासा मुन्नासा प्यारासा सर्कल. ठीक आहे, माझ्याकडे एक सर्कल आहे. या सर्कल मध्ये ही रेडियस आर आहे, समजा ती 2 सेंटीमीटर असेल, तर बेटा इथून पुढे 2 सेंटीमीटरचा आर्क मोजायचा. किती सेंटीमीटरचा आर्क? 2च सेंटीमीटरचा आर्क. आर्क लेंथ इज यस, राईट. ही पण आर आहे. सो हा जो यस आहे ना, इट हॅज टू बी इक्वल टू आर. सर्कलची जी रेडियस आहे तेवढीच आर्क लेंथ असली पाहिजे. देन अँगल इज सेड टू बी 1 रेडियन. आय रिपीट, अँगल इज सेड टू बी 1 रेडियन. अँगल इज 1 रेडियन, 1 रेडियन. कधी? when angle is traced at the center of circle. बघ, अँगल ट्रेस केला at the center of circle by arc whose length equal to radius of circle. बेटा पाठ नाही करायची डेफिनेशन आपल्याला, तुला फक्त लक्षात ठेवायचंय काय, की आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस. बस, आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस. मग काय जे असेल ते असेल. समजा एखादा मोठा सर्कल आहे, काही अडचण नाही बेटा, बरं का, काही अडचण. समजा ही त्याची रेडियस आर, तर मग आर्क थोडासा मोठा होईल अजून. आर यू अंडरस्टँडिंग? दिस अँगल विल बी 1 रेडियन व्हेन r but arc length has to be equal to radius. Are you understanding? So this is the definition of radian. This is the definition of radian. कुठलाही अँगल 1 रेडियन तेव्हा असतो, आर्क लेंथ इक्वल टू रेडियस. बस एवढं लक्षात ठेवायचं, आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. झालं बच्चा? आता आपल्याला काय करायचंय, कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिग्री and radian. Very simple thing. We have to learn and remember. ठीक आहे, हा कन्सेप्च्युअल वाला चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे, फॉर्म्युले, हे सगळे लक्षात ठेवायचे आपल्याला. कन्व्हर्जन बिटवीन
कन्वर्जन बिटवीन डिग्री अँड रेडियन. ह्या दोन मेजर्स मधलं काय पाहायचं आपल्याला? कन्वर्जन. ठीक आहे, चला आता लक्ष द्या बेटा. डिग्रीचे रेडियन करताना टू कन्वर्ट मी पहिल्याकडे टाकतो टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. डिग्रीचे रेडियन करताना 30 डिग्री असेल, मला रेडियन पाहिजे. 5 डिग्री आहे, रेडियन पाहिजे. कोणताही डिग्री मेजर असू दे, 1/7 डिग्री, काही अडचण नाही. डिग्रीचा रेडियन बनवताना टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन काय करायचं बच्चा? मल्टीप्लाय बाय पाय बाय 180. काय करायचं बेटा? पाय बाय 180. पाय भागिले 180 ने मल्टीप्लाय करायचं. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सेकंड थिंग, टू कन्वर्ट आता पहिले काय होतं बेटा? डिग्री इंटू रेडियन. आता रेडियन इंटू डिग्री. रेडियनचे डिग्री करताना मल्टीप्लाय बाय किती? 180 by this factor. This is something you have to remember. Getting? एक्झाम्पल्स घेऊ आपण मस्त पैकी. बेटा रेडियनचे डिग्रीचे रेडियन. मी काय करतो अगोदर? पहिलं घेतो डिग्री इंटू रेडियन. ठीक आहे, क्वेश्चन घेऊ आपण. कन्वर्ट फॉलोइंग डिग्री मेजर्स इंटू रेडियन्स. काय क्वेश्चन आहे बेटा? काय क्वेश्चन आहे की खालचे डिग्री मेजर्स रेडियन करा. चला नंबर 1 बेटा. नंबर 1 इज 30 डिग्री. किती डिग्री? 30 डिग्री. काय बनवायचं आहे? रेडियन. मग डिग्रीचे रेडियन करताना कशाने गुणायचं? पाय बाय 180. मग आता बघ मी इज इक्वल टू लिहितो 30 गुणिले काय करायचं बेटा? पाय बाय 180. मग पाय बाय 180 ने गुणल्याच्या नंतर डिग्री काय बनला? रेडियन बनला. काय बनला बच्चा? रेडियन बनला. म्हणून मी त्याला कपडे घालतो, डोक्यावर छोटूसा सी लिहितो, कारण आता तो कोणामध्ये आला? तो रेडियन मध्ये आला. प्रमोशन झालं त्याचं, तो डिग्री मधून रेडियन मध्ये आला. सो बेटा दिस इज इक्वल टू, आता बघ ना, हा 0 गेला, हा 0 गेला, 3 × 18. सो पाय बाय 6 काय झाला बच्चा? रेडियन. काय झाला तो? रेडियन. सो 30 डिग्री म्हणजे किती रेडियन? पाय बाय 6 रेडियन. सेकंड एक्झाम्पल. समजा आता दिला 60 डिग्री. किती डिग्री? 60 डिग्री. 60 डिग्रीचे बनवायचे मला रेडियन. मग काय करायचं? 60 इंटू बघ ना डिग्रीचे रेडियन मल्टीप्लाय बाय पाय भागिले 180. काय होतील ते? रेडियन. 0 गेला, 0 गेला. सावित्री 18. कॅन आय राईट द आन्सर ॲज पाय बाय 3 रेडियन? प्रॅक्टिसने ऑटोमॅटिक आपल्याला नंतर पाठवून जाईल. समजा 60च्या ऐवजी आता मला दिला 90 डिग्री. काही अडचण नाही सर. कॅन आय से 90 इंटू पाय बाय 180 रेडियन. 9 × 18. कॅन आय से पाय बाय 2 रेडियन? गेटिंग? 90च्या ऐवजी आता मला दिला 180. काही अडचण नाही सर. फोर्थ एक्झाम्पल 180 जस्ट मल्टीप्लाय बाय पाय बाय 180. अख्ख्या 180 ला 180 गेला. प्यारे बच्चों, फाइनल आंसर इज पाय रेडियन. है की नाही इझी? चलो लास्ट एक्झाम्पल. किती पण घेऊ शकतो ना आपण आता. समजा बेटा आपल्याला दिला 270 डिग्री, 270 डिग्री. बोलले काय कन्वर्ट करा? रेडियन. आपण बोललो हॅपी सर, नो इशू. व्हिच इज इक्वल टू 270 इंटू पाय बाय 180 रेडियन. 0 ला 0 गेला, 9 ने भाग जातो. 9 × 27, खाली 9 × 18. सो 3 पाय बाय 2. है का नाही बेटा इझी? 3 पाय बाय 2 रेडियन. अँड वेर डन. स्क्रीनशॉट घ्या फटाफट, येस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस व्हेरी सिंपल एक्झाम्पल.
बोलो बच्चा. आदित्य, मिसबा, have you understood? Very simple example. Understood? Chalo. We will move ahead and we'll take the examples of, ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला. फॉलोइंग. आता डिग्रीच्या ऐवजी काय करतो बेटा मी, रेडियन, बर का, रेडियन मेजर्स इनटू डिग्री, रेडियन इनटू डिग्री. चला हे पुसतो. आता कोणतंही रेडियन मेजर किती असू दे, काय अडचण. बघा आता सपोज फर्स्ट वन आपल्याला त्यांनी दिला, सपोज मगासारखी घेऊ आपण 3π/2. 3π/2 आकाशामध्ये रेडियन काय बनवायचे, डिग्री. मग रेडियनची डिग्री करताना फक्त 180/π ने मल्टिप्लाय करा. सो 3π/2 इंटू 180/π ब्रॅकेट करून डोक्यावर काय लिहितो, डिग्री. कारण की होता रेडियन, आणलाय कशात, डिग्री. सो डोक्यावर छोटूसा झिरो लिहायचा. ह्या पायला हा पाय कॅन्सल झाला, विच इज इक्वल टू 2 ने भाग जाईल. सो 3 इंटू 90 डिग्री म्हणजेच 270 डिग्री है की नाही. सिंपल. चलो नेक्स्ट एग्जांपल बेटा. लेट्स टेक एग्जांपल ऑफ 7π/5. काय दिलं यांनी मला, 7π/5 कन्वर्ट करा बोलले डिग्री मध्ये. आपण बोललो ओके सर, नो प्रॉब्लेम. सो बच्चा 7π/5 डिग्री पाहिजे तर मल्टिप्लाय बाय 180/π. सो 180/π आणि काय बनलं आता हे, डिग्री. पायला पाय कॅन्सल झाला. 7 इंटू 5 ने भाग द्या, 5 त्रिक 15 उरले 3 झाले 30, 5 × 30 दिस मच डिग्री. 7 ने मल्टिप्लाय करा, 7 × 42, 7 × 4, 7 त्रिक 21 आणि 4 25. सो बच्चा 252 डिग्री. सपोज प्यारे बच्चों दे हैव आस्क्ड यू की आम्हाला 1/5 रेडियन काय दिलं त्यांनी, 1/5 बघ ना, छोटासा रेडियन. आता बोलले डिग्री करा, घाबरायचं काही कारण नाही. मी मुद्दाम याला 1-2 स्टार मार्क करतो, याला काही घाबरायचं नाही, सिंपल आहे. हे बघ जो आहे तो फॅक्टर जसा तसा लिहा. मी काय शिकवलं बेटा तुला, मल्टिप्लाय बाय 180/π संपलं, इंटू 180/π आणि काय लिहायचं, डिग्री. तुम्हाला सर इथे पायला पाय गेला, इथे पायला पाय गेला, इथे नाही गेला, इट इज ओके ना बच्चा, नो इश्यू. पाय तसाच ठेवू आपण, कारण पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना 3.14 असते. पुढे मी तुम्हाला लॉगॅरिथम शिकवल तर 3.14 गुणिले 5 आणि त्याला 180 ने भागून आपण करू शकतो, ते समजतंय, कॅल्क्युलेशन करू शकतो. सध्या असंच ठेवायचा हा पाय, त्याला काही करायचं नाही. सो वरती बघ 1 × 180 भागिले 5 × π 5π आणि हे कोणतं कन्व्हर्जन झालं बेटा, डिग्री मध्ये. आर यू अंडरस्टँडिंग? व्हेरी सिंपल. चला स्क्रीनशॉट घ्या. ओके, अंडरस्टूड. बघ आता आपण एका सर्कल मध्ये डिग्री आणि रेडियन्स आपण मांडू. चला आता कन्व्हर्जन सिंपल आहे, पाठ झाला असेल. हे मी वरती मुद्दाम ठेवलंय कारण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्याची. तर बेटा नीट लक्ष दे, एका सर्कल मध्ये खूप गरज पडणार आहे आपल्याला टेबल पण पाठ करायचा आहे. जो 10वीला आय होप तुमचा पाठ असेल, नसेल तर असेल, आता करायचं आपल्याला. ट्रिगोनोमेट्री स्पेशल चॅप्टर, अँगल सोबत खेळायला शिका. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की दिस इज युअर फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज युअर सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. 1 2 3 4 राईट. सो बेटा इथून जर फिरायला सुरुवात केली तर इथं अँगल किती होईल, 0 डिग्री. डिग्री मध्ये लिहू ना आपण. असं फिरलो इथे किती डिग्री होईल बच्चा, 90 डिग्री. इथे आलो तर किती होईल, 180. इथं 270. बरोबर. आता आपण मग अशीच पाहिलं. अच्छा, एक राऊंड कंप्लीट झाला तर हा काय होईल बेटा, 360. परत पुढे गेला तर 90 ऍड होईल. सो अनलिमिटेड अँगल्स वी कॅन गेट. लक्षात ठेवायचे एवढेच आपल्याला, कोणते बघ, 0
इथे पुढे गेलो 90 म्हणजे किती π/2 रेडियन आहे की नाही डिग्री आहे वी मल्टिप्लाय बाय 180 अच्छा रेडियन पाहिजे π/180 9 2 18 गेटिंग ना आता मग केला आपण 180 डिग्री आहे मग ह्याचे रेडियन लिहायचे काय लिहिणार आपण पाय रेडियन झालं 270 3π/2 ओके व्हेरी सिंपल थिंग हे पाठवायला पाहिजे आपल्याला ठीक आहे चलो सो अच्छा अँगल असा मोजला आपण तरच ते पॉझिटिव्ह असतात ठीक आहे ना चला स्क्रीनशॉट घ्या झालं आता एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आपण करू ओके बच्चा एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स करू आता आपण सो एक्सरसाइज आपली आहे 1.1 ठीक आहे 1.1 त्यामधला लेट्स टेक क्वेश्चन नंबर सेकंड अच्छा आता इथे सेकंड मध्ये कन्वर्ट इनटू रेडियन असा क्वेश्चन आहे ठीक आहे चला याच्यातले काही सम्स घेऊ आपण कन्वर्ट इनटू रेडियन याचा अर्थ आहेत कशामध्ये डिग्री मध्ये चला यातला पहिला आहे 85 डिग्री अच्छा 85 डिग्री आहे आता काय करणार बेटा मी हा डिग्री आहे ना मग याला कितीने गुणणार मी रेडियन करायचंय म्हणजेच π/180 डोक्यावर काय लिहिणार छोटूसा सी चला आता याला भाग द्या आय थिंक 5 ने भाग जाईल राईट सो 5 ने भाग गेला तर वरती राहील 17 π/5 त्रिक 15 5 31 डन एवढं सिम्प्लिफाय होईल दिस मच रेडियन क्लिअर आहे चला यातला पुढचा सेकंड तुम्हाला करता येईल समजा तिसरा दिला -132 डिग्री सो बेटा मायनसला घाबरण्याचं काहीच कारण नाही मायनसचा अर्थ फक्त काय असतो की तो कसा मोजलाय क्लॉकवाईज चला मायनस साइन बाहेर ठेवतो मी 132 डिग्री आहेत रेडियन करायचे तर मल्टिप्लाय बाय π/180 काय होतील ते रेडियन इज इक्वल टू भाग द्या आय थिंक 12 ने भाग जाईल 12 1 12 येस 12 ने भाग जातोय 12 1 12 12 1 12 पाय भागिले 12 1 12 आणि 12 पंचे 60 रेडियन डन आहे की नाही इझी चला यातला लास्ट घेतो मी 6th 40 डिग्री 48 मिनिट वाचता यायला पाहिजे बघ 40 डिग्री 48 मिनिट्स बघ मी त्यासाठी ते वरती ठेवलंय 0 म्हणजे डिग्री 1 डॅश म्हणजे मिनिट 40 डिग्री 48 मिनिट बनवायचंय काय बच्चा आपल्याला भारी मी याला स्टार मार्क करतो काय करायचंय रेडियन बेटा रेडियन करण्यासाठी सगळा अँगल कशात पाहिजे आधी डिग्री मध्ये म्हणून मी अगोदर काय करतो बेटा हे जे 40 डिग्री आहे त्यात हे 48 मिनिट्स ऍड झालेले आहेत सो मी असं लिहिलं 40 डिग्री अधिक 48 मिनिट ह्या 48 मिनिटांना काय करू डिग्री बघ मिनिटाची डिग्री करायची हे बघ ना 1 मिनिट म्हणजे किती 1/60 डिग्री फोन करतो अच्छा चलो सो बेटा हे 40 डिग्री प्लस 48 मिनिट आहे 1 मिनिट इज 1/60 डिग्री सो मी काय करणार ह्या 48 ला 48 इंटू 1/60 आणि आता काय होतील बेटा हे डिग्री आता डिग्री होतील विच इज 40 डिग्री प्लस 12 ने भाग जातो 12 चौक 48 12 पंचे 60 सो बेटा 4/5 डिग्री 12 चौक 48 12 पंचे 60 4/5 डिग्री माझा 40 डिग्री अधिक 4/5 डिग्री क्रॉस मल्टिप्लाय करू 5 गुणिले 40 किती झाले 200 अधिक 4 आणि भागिले 5 दिस मच डिग्री विच इज इक्वल टू 200 आणि 4 किती झाले 204/5 डिग्री है कि नहीं
डिग्री. आपल्याला बनवायचंय काय बेटा? रेडियन. आपल्याला बनवायचं काय? रेडियन. आता रेडियन म्हणू शकतो आपण बाय मल्टिप्लाइंग बाय पाय भागिले 180. पायला तसंच ठेवायचं, सिम्प्लिफाय करायचं. 12 ने भाग जातोय का? 12 1 12. येस, हे बघ ना, 12 1 12. उरले किती? 8. 84. 12 7 84. इथे बघ 12 1 12, 12 पंचे 60. मग 17 आणि बाकी भाग नाही जाणार. सो 17 भागिले 15 पाचे 75 सोबतच्या 17 पाय बाय 15 किंवा 17 बाय 75 पाय. दिस मच रेडियन. फटाफट यस टाइप करा. अंडरस्टूड? मजा यायला लागली आता? समजायला लागला आदित्य व्यवस्थित? बोलो मिसबा. का परत एकदा रिपीट करायचंय? यू मे टाइप रिपीट इन द चॅट बॉक्स आणि मी पुन्हा रिपीट करेन इफ यू आर नॉट अंडरस्टूड. कम ऑन, कळालंय? तरी हे एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो. 40 डिग्री 48 मिनिट. व्हेरी इझी. आय ऑल्सो फेल्ट व्हेरी हॅपी. एव्हरीथिंग मस्ट बी व्हेरी इझी. 40 डिग्री 48 मिनिट. बेरीज केली. मिनिटांचे काय केले हे बघ ना बच्चा. डिग्री सो 1/60 केला. 12 चौक 48, 12 पंचे 60, 4 बाय 5. क्रॉस मल्टिप्लाय केलं. 5 गुणिले 40 200 अधिक 4 भागिले 5. बेसिक मॅथमॅटिक्स. 200 4 भागिले 5. डिग्री होते, रेडियन केले, पाय बाय 180. सिम्प्लिफाय केलं आणि आन्सर लिहिलं. डन. चलो पुढचा क्वेश्चन आहे बेटा, कन्वर्ट इनटू डिग्रीज. बरं का, आता रेडियन दिले तर डिग्री करायची. मॅथमॅटिक्स इज द सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं परफेक्शन तुम्हाला येईल ऑटोमॅटिकली, आणि स्पीड ऑटोमॅटिकली येतो. वेगळं काहीच करण्याची गरज नसते. कन्वर्ट इनटू डिग्रीज. क्वेश्चन नंबर 3. कन्वर्ट इनटू डिग्रीज. चला आता याच्यातला सेकंड आपण घेऊ. दिस इज द थर्ड क्वेश्चन. -5 पाय बाय 3 -5 पाय बाय 3 रेडियन. काही अडचण नाही. बघ आता काय करणार, मला पाहिजे डिग्रीज. काय पाहिजे बेटा? डिग्री. म्हणून मी हे मायनस साइन बाहेर ठेवतो. 5 पाय बाय 3. आता डिग्री पाहिजेत म्हणजे कितीने गुणायचं? 180 बाय पाय. पायला पाय कॅन्सल. मायनस 3 ने भाग जातो. सो 5 इंटू 60 आहे की नाही? डिग्रीज आहेत ना, डोक्यावर 0 लिहू आपण. चलो सो मायनस 6 पंचे 30, 300 डिग्री. डन. चला यातलं लास्ट घेऊ आपण. -1/4 रेडियन. -1/4 रेडियन. सो पहिली गोष्ट, मायनस साइनला बघून घाबरण्याचं काही एक कारण नाही. मायनसचा अर्थ क्लॉकवाईज असतो, फक्त संपलं. 1/4 रेडियन आहे. मला काय पाहिजे? डिग्री. मग काय करणार? 180 भागिले पाय इज इक्वल टू 1 इंटू 180 इज 180 आणि 4 पाय. काय बनवले बच्चा आपण? हे डिग्री. फिनिश्ड. स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि खरा महत्वाचा पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. डन विथ द स्क्रीनशॉट. दॅट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4. हा मस्त क्वेश्चन आहे. Question number 4 is very interesting as well as very important. Convert into degree, minute and seconds. आणि होमवर्क मध्ये हा सोडवताना थोडीशी भीती वाटण्याची तुम्हाला शक्यता आहे, पण मी ज्या पद्धतीने सांगतो इट विल बी व्हेरी इझी. ओके, बघ कॉन्सेप्ट क्लिअर असेल ते विल अंडरस्टँड. कन्वर्ट इनटू कशामध्ये करायचं म्हणतात बघा? डिग्री, मिनिट्स, सेकंड्स. चला यातला फर्स्ट आपण घेऊ. 183.7. 183.7 डिग्री. हे 183.7 असं डेसिमल पॉईंट टाकून त्यांनी दिलं आपल्याला डिग्री. आणि काय बनवायचं आपल्याला? त्याला डिग्री, मिनिट, सेकंद असं एक्सप्रेस करायचं. सुट्ट करायचं. थोडक्यात आपल्याला काय करायचं? त्याला सुट्ट करायचं. काही अडचण नाही बेटा. 183.7 ला मी असं लिहू का? 183 अधिक 0.7 आणि काय बच्चा आहे? डिग्री. बर, मग सुट्ट मी असं लिहू का? 183 डिग्री अधिक
0.7 डिग्री, 183 डिग्री अधिक 0.7 डिग्री. सो बेटा हे जे 0.7 आहे हा अपूर्णांक आहे, मग याला मी मिनिटांमध्ये घेतो ना, आहे की नाही. डिग्रीचे मिनिट्स करतो, हे काय डिग्रीचे मिनिट्स म्हणजे 60 ने गुणायचं. हे बघा आता 183 डिग्री पूर्णांक आहे तसंच ठेवा आपण, आणि हा जो 0.7 आहे ह्याला कितीने गुणतो 60 ने. मग डिग्रीचे काय होतील मिनिट्स, बघ ना 1 डिग्री 60 मिनिट आहे, सो गुणिले 60 केलं म्हणजे मिनिट येतील, विच इज इक्वल टू 183 डिग्री प्लस. चला आता 0.7 आणि 60 आहे म्हणजे 60 ला 6 कन्सिडर करू, 0.7 ला 7 कन्सिडर करू. गेटिंग. सो दिस विल बी 42 मिनिट्स. कालं का नाही कालं, 7 सक 42. सर सेकंदाचं काय, 0 सेकंद कंप्लीट झालं ना. जसं घड्याळ बघून तुला मी विचारलं बेटा किती वाजले, तर तू म्हणजे सर 10 वाजून 10 मिनिटं झाले, आणि एक्झॅक्टली ऍट दॅट टाइम इन्स्टंटेनियस टाइम का सेकंद 0 सेकंद काढायला 12 वर फील आला. सो बेटा 183 डिग्री आणि 42 मिनिट म्हणजे 183, याला असेल आपण 183 डिग्री 42 मिनिट, संपला हा टाइम सांगितला आपण. चला यातलं पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. बेटा इट इज 1/5 रेडियन, परंतु आता ते काय आहे ते नको घ्यायला. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला मी लॉग नाही शिकवला ना अजून. 245.33 हे घेऊ आपण, 245.33. आता लक्ष द्या परत एकदा, डिग्री मिनिट सेकंड. आता 245.33 आहे, मी याला काय लिहिणार 245 डिग्री अधिक 0.33 डिग्री. जसं आपण होतो दीड, दीड म्हणजे किती 1 अधिक अर्धा, तसे ते 245 अधिक 0.33. सो बच्चा हा पूर्णांक आहे 245 डिग्री अधिक डिग्रीचे काय बनवायचे मिनिट्स, 1 डिग्री असतो 60 मिनिट्स, सो 0.33 इंटू 60 मिनिट म्हणजे नुसता एक डॅश. 245 डिग्री अधिक परत एकदा 6 ने 33 ला मल्टिप्लाय करा अगोदर, 6×18 हा चालेल, 6×18 ने 19 गुणाकाराला 198. फक्त एकटा 6 असता तर 2 डेसिमल पॉईंट इथं असे 1.98 केला असता आपण, राईट. 60 आहे, एक घर अजून पुढे जा, सो 19.8. आणि काय झाले बेटा हे मिनिट्स. व्हेरी बेसिक मॅथमॅटिक्स हा बेटा. आता बघा 245 डिग्री ओके सर, कोमा टाकतो मी, 19.8 काय आहेत मिनिट, अपूर्णांक आहे का नाही, येस सर. मग याला काय करायचं 19 अधिक 0.8 कसं लिहायचं, 19 मिनिट्स अधिक 0.8 मिनिट. कळलं, 2 तुकडे केले, 19 अधिक 0.8. मग 19 पूर्णांक आहे का नाही बेटा, येस. मग बघ 19 मिनिट कॉमा 0.8 काय आहेत मिनिट, अपूर्णांक आहे, मिनिटांचे सेकंद करा, सो 0.8 ला कितीने गुणायचं 60 ने, आणि मग याचे काय होतील आता सेकंद, काय 1 मिनिट हा 60 सेकंद आहे. मग आता बघ बेटा 245 डिग्री 19 मिनिट्स कॉमा 0.8 आणि 60 म्हणजे 8 गुणिले 6 48, डेसिमल रिमूव्ह होईल ना 0 मुळे, 48 आणि 48 काय बच्चा सेकंड. अरे आहे का नाही, व्हेरी इझी, स्क्रीनशॉट घ्या पटकन, बोला इझी और नॉट, बोलो बच्चा इझी और नॉट, बोलो गेटिंग इट इझी और नॉट, आहे का नाही इझी.